हे एक सेकंदाचं कर्म दिवसभरात तुम्हाला एक ऊर्जा देतं. परंतु जे कर्म असे आहेत का जे चोरून करावे लागतात, लपून करावे लागतात, ते कर्म काय, हे चांगले कर्म. जे कर्म केल्यामुळं आपलंही नुकसान होत नाही आणि इतरांचंही नुकसान होत नाही, ते कर्म जे आहेत ते सम्यक कर्म आहेत. म्हणजे आपले कर्म जे आहेत हे सम्यक असायला पाहिजे. आपले कर्म जे आहेत हे जर चांगले जर असले, ते कर्मही पण चांगले कर्म कशाला म्हणायचे आणि वाईट कर्म कशाला म्हणायचे. आता ज्या कामामुळं आपण जे काम करतो ते लपवायची वेळ येत नाही. उदाहरणार्थ एक साध्या सोप्या भाषेत जर म्हणलं तर चोरून ठेवायची काय गरज येत नाही, चोरीने करायचं काम येत नाही, म्हणून ते चांगले आहेत. म्हणून आपल्याला चोरून करायची गरज पडत नाही. परंतु जे कर्म असे आहेत का जे चोरून करावे लागतात, लपून करावे लागतात, ते कर्म काय, हे चांगले कर्म. जे कर्म केल्यामुळं आपलंही नुकसान होत नाही आणि इतरांचंही नुकसान होत नाही, ते कर्म जे आहेत ते सम्यक कर्म आहेत. आणि जे कर्म आपली हानी करतात आणि इतरांची हानी करतात, तर ते काय, ते सम्यक कर्म नाहीत. मग या कर्माचा फायदा काय, कर्माचा विपाक काय, चांगले कर्म का बरं करायला पाहिजे आणि वाईट कर्म का बरं नाही करायला पाहिजे. म्हणजे पाप पुण्याच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं, जी आजची प्रचलित भाषा आहे की त्याच्यामध्ये जर विचार केला की पाप कशाने तयार होतं, आपल्या कर्माने तयार होतं. कर्म कशाने तयार होतात, आपण जे बघतो, जे ऐकतो, त्याच्यातून आपला विचार बनतो आणि आपला विचार काय करतो, आपला विचार तो आपल्या कर्मामध्ये ट्रान्सफर होतो आणि त्याचा विपाक म्हणजे त्याचं भलं बुरं फळ आपल्याला मिळतं. जर आपण जर चांगलं बघितलं, आपण जर चांगलं ऐकलं, तर आपले विचार काय बनणार, चांगले बनणार. आणि आपले विचार जर चांगले बनले तर आपले कर्म काय बनणार, चांगले बनणार. आणि आपले कर्म चांगले जर बनले तर आपल्याला त्या कर्माचं फळ सुद्धा काय मिळणार, चांगले मिळणार. त्याच्यामुळं आपले विचार चांगलं होण्यासाठी आपण काय करतो, या ध्यानाचं कर्म करतो. दररोज इथे येऊन काय करतो, ध्यान करत बसतो. म्हणजे काय होतं, आपले जे वाईट विचार आहे ते बाहेर निघायचं काम होतं आणि आपल्याकडनं एक चांगली विचार येतात आणि दिवसभरात आपल्याकडनं जे कर्म घडतात ते अतिशय चांगले घडतात. आपलं ध्यान संपल्यावर आपण म्हणतो सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्व सुखी हो. तर हे कर्म बनले ना, इतरांविषयी चांगली भावना प्रकट करायचे कर्म बनले. आणि हे कर्म आपल्या दिवसभरात वाईट करणार का, नाही करणार. कारण आपण इतरांविषयी जी कामना करू लागलो की इतरांचं चांगलं हो, इतरांचं मंगल हो, इतर सुखी हो, ही जी कामना आहे, ही एक सेकंदाचं कर्म दिवसभरात तुम्हाला एक ऊर्जा देतं की चांगलं व्हावं. आणि ती ऊर्जा ती आपले संरक्षण करतं वाईटापासून.